आजकाल प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे की आपल्या मुलांना इतरांपेक्षा काकणभर का होईना जास्त काहीतरी यावं, आणि ती अपेक्षा चुकीची नाही. आणि मग त्या सगळ्या अपेक्षा लादल्या जातात त्या शाळांवर, परिणामी शिक्षकांवर. सरकारी शाळा ग्रामीण भागातील ज्या उपेक्षित, गरीब, वंचितांच्या मुलांना आधार देणाऱ्या आहेत, दुर्बल शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या आहेत, ज्यांना पर्याय नाही अशी मुलं तर तिथे येतातच. पण आजकाल दर्जा पाहून चांगली आर्थिक संपन्नता असलेले पालक सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना घालू लागले. त्याचे कारण अनेक आहेत. आता शाळांचं रूपड बदललंय, भौतिक सुविधा चांगल्या आल्यात. पूर्वी कष्ट करणारे शिक्षक तर होतेच, पण आता प्रज्ञावंत शिक्षकांची, तरुणांची भर यात जास्त पडली आहे. परंतु या शाळा टिकतील का? आणि या सरकारी शाळांच्या गुणवत्तेची जबाबदारी शिक्षकांवर निश्चित करायची का? हा प्रश्न अनेक शिक्षकांशी बोलण्यावर पडतो, इतका तो भीषण आहे. तुम्ही जर सहजच या जिल्हा परिषदेच्या एखाद्या सरकारी शाळेत गेलात ना, तर वर्गावर तुम्हाला कोणी दिसेल याचा भरोसा नाही. मुलं दिलेला अभ्यास करत असतील, परंतु सारे शिक्षक कार्यालयामध्ये डोकं खाली घालून एकतर काहीतरी आखत असतील, आकडेवारी भरत असतील, कोणीतरी टेक्नोसेवी शिक्षक एक्सेल सीट भरत असेल, कशाचं तरी. कारण सध्या तुम्ही या शिक्षकांशी बोला, काय चाललंय, त्यांना शिकवायला वेळ आहे का? शालेय पोषण आहार आहे की जो मुलांना आवश्यक आहे, पण मला वाटतं मुलांचे शरीर यानं अत्यंत चांगले होत असतील, त्यांना पोषक ही योजना आहे. पण यामुळे त्यांची बौद्धिक कुपोषितता वाढते की काय असा प्रश्न आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून आता वरून पथकची पथकं हे शालेय पोषण आहाराची तपासणी करायला येतात. काही ठिकाणी काही शिक्षकांनी ऑडिओ क्लिप्स मला ऐकवल्या. या पथकामध्ये जे होते, एक दोघं आलेले, कुठल्या तरी एजन्सीला त्यांनी ते नेमलेलं होतं सगळं रेकॉर्ड तपासायला. तर त्यांनी सरळ सरळ पैशाची मागणी केलेली होती. शिक्षण संचालक साहेबांपर्यंत अनेकांनी तक्रारी केल्यावर ते एजन्सीचं ते काम रद्द करण्यात आलं, पथक रद्द करण्यात आलं. पण पुन्हा पुन्हा मागच्या 5 वर्षाचे आकडे द्या, 10 वर्षाचे आकडे द्या. याला खरं म्हणजे स्वतंत्र यंत्रणा पाहिजे. जसं विद्यालयाला, महाविद्यालयाला हे काम करणारे वेगळे क्लार्क असतात, ते माहिती भरायला क्लार्क पाहिजे. शालेय पोषण आहाराचं काम हे पूर्ण वेगळ्या यंत्रणेकडे दिलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस शिकवणारे शिक्षकच यामध्ये गुंततात. सर्वे करायचं ठीक आहे, नाकारता येत नाही, चांगली गोष्ट आहे. समाजासाठी हा सर्वे केला पाहिजे. एक व्यवस्थेची ती गरज आहे. तो शिक्षकांनीच करावा, तो शिक्षकांनाच येतो. म्हटलं तर सरकार असं सांगतं की शिक्षकांनी इतकं प्रामाणिक कुणीच नाही, म्हणजे हे सोयीचं बोलणं आहे. तसं काय ते शिक्षकांवर कुणी फार प्रेम करतं असा विषय नाही. परंतु मग या सर्वेचे आकडे आता सर्वे पूर्ण झाल्यावर द्यायला पाहिजे, तर रोजच द्या. मग दुपारपर्यंत सर्वे करायचा आणि दुपारनंतर येऊन ते आकडे भरत बसायचे. वर्गातले मुलं मात्र वाऱ्यावर. हे इतके अवांतर कामं गेल्या कित्येक वर्षापासून अनेक संघटना मागणी करतायत की शिक्षकांना फक्त शिकू द्या, त्यांना अवांतर कामं देऊ नका. परंतु आता झालंय काय की सगळं पेपरलेस करायच्या नावाखाली सगळं ऑनलाईन आलंय. बरं, ऑनलाईनवर कुणाचा भरोसा नाही. ऑनलाईनही माहिती भरा आणि त्याचे पुरावे द्या, म्हणजे हे डबल गंमत आहे. म्हणजे तुम्हाला आकडेवारी द्यायची तर कागदावरही द्या आणि एक्सेल शीटमध्ये द्या, ती कुठेतरी भरूनही द्या. म्हणजे जसं एखादा बँकेचा कॅशियर आपल्याला काय 10,000 रुपये समजा देताना त्या मशीनमध्ये टाकतो, 2-3दा टाकतो, पुन्हा पुन्हा त्यात वेळ जातो, ठीक आहे, ते क्लिअर भरतात, परंतु पुन्हा तो थुंकी लावून ते मोजत बसतो. म्हणजे या तंत्रज्ञानाचा काही उपयोग आहे की नाही, हे दिलंय कशाला? तुमचा जर भरोसाच त्याच्यावर नसेल तर वापरू नका. पण हेच पुन्हा होतंय. म्हणून ऑनलाईन जरी आलं तरी हा जो वेळखाऊपणा सध्या सुरू आहे तो फार चिंता करायला लावणार आहे. म्हणून आता शिक्षक असं म्हणायला लागलेत की गुणवत्तेची जबाबदारी आमच्यावर तुम्ही निश्चित करू नका. कारण जर शिकवायलाच तुम्ही वेळ देत नसाल, हे बाहेरच्या समाजाला फारसं माहीत नाही. शिक्षक संघटना उठाव करतील, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं समजावलं जाईल, परंतु आता समाजातील पालकांनी पुढे आलं पाहिजे. जे पालक आर्थिक संपन्न आहेत, जे खाजगी शाळेमध्ये मुलं घालतात, ज्यांना फी परवडते, त्यांना काही सरकारी शाळेचं घेणं नाही असं नाही. ते गावात असल्यावर थोडं गमती करतातच सरकारी शाळेविषयी. ज्याचा पाल्य तिथं नाही त्यानं खरं म्हणजे तिकडे पाहायलाच नको. नाही तर पाहिलं तर चांगल्या दृष्टीनं पाहायला पाहिजे, विकासाच्या दृष्टीनं पाहायला पाहिजे. परंतु आज अक्षरशः पोस्ट ग्रॅज्युएट, अगदी PhD झालेले प्राथमिक शिक्षक असताना सुद्धा शिक्षणाचा दर्जा जर उद्या घसरला तर त्याला कारणीभूत कोण आहे? मला वाटतं त्याला कारणीभूत हे प्रशासन आहे, ही व्यवस्था आहे, सरकार आहे.
गेल्या 2 वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या नाहीत, अनेक महिला गैरसोयीला आहेत. कोरोनाचं कारण आलं. बरं, कोरोना संपला आता तर काही कारण नाही, वर सरकार अस्तित्वात नाही, बदल्या कोणी करायचं सर्वांना प्रश्न आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राच्या बाबतीत जर अशी हेळसांड होत असेल तर गुणवत्तेची अपेक्षा फक्त शिक्षकांकडून करण्यात काहीही अर्थ नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून एकदा पालकांनीच शाळेमध्ये जावं. म्हणजे गुरुजी किती वाजता आले आणि काय करतात हे याच्यासाठी नाही जावं. ते आलेत पण ते मुलांना शिकू शकतात का, की त्यांना हे दुसरे कामं आहे, ते कोणी करायचे दुसरे कामं, कागद घेऊन पळायचे. आता इतके ते सगळे तपशील जर दिला, अनेक शिक्षकांनी तो तपशील बोलता बोलता माझ्याकडे दिलेला आहे, तर त्याला ते यादीला तास पुरायचा नाही एवढा तो तपशील आहे. आणि स्वास्थ्य खराब झालेलं आहे, स्वास्थ्य बिघडलेलं आहे. आणि जर शिक्षकाचं स्वास्थ्य चांगलं राहत नसेल तर नेमकं काय करायचं. आणि मग एखादे आमदार सुद्धा म्हणतात की शिक्षकांनी मुख्यालयच राहायला पाहिजे, खोटी माहिती द्यायची नाही. ठीक आहे, परंतु मुख्यालय राहायची तर त्यांची तशी सोय आहे का, किंवा मुख्यालय कशासाठी राहायचं तर ते वेळेवर शाळेत यावेत, वेळेवर जावेत. शिक्षकांकडे आता गाड्या आहेत, आर्थिक मागणी कुठल्याही शिक्षकांची नाही, आर्थिक संपन्न सगळे आहेत, फक्त आता शिकू द्या आम्हाला म्हणतायत. आणि जर वेळेवर शिक्षक शाळेत येत असतील तर मुख्यालयाचा हट्ट कशासाठी. आणि जर शिक्षकांनीच ही नैतिकता पाळायची असेल तर बाकीचे घटक नेमके काय करतात हे म्हणणारेच तुम्ही तुमची जबाबदारी नीटपणे पार पाडता का. तुम्ही शाळांना नेमकं काय देता, भौतिक सुविधा देत असेल तर कशा देता, शिक्षकांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी तुम्ही काय करता, त्यांना जर शिकवाच असं तुम्ही म्हणत असाल तर बाकीची कामं कशासाठी देता. याच्यासाठी एखादे आमदार साहेब विधानसभेत का नाही आवाज उठवत, का नाही तारांकित प्रश्न हा करत की नाही हे तडीला नेलं पाहिजे, हे सगळे अवांतर कामं बंद करा, ते दुसऱ्या व्यवस्थेकडे द्या. करत नाहीत. मग हे जे सगळं चाललंय, शिक्षकांनी बोलायचंच नाही का, पण आता शिक्षक बोलायला लागलाय. का बोलायला लागलाय, आम्हाला शिकू द्या, आम्ही ज्या मुलांसाठी आलो त्यांना आम्हाला शिकू द्या. आणि त्या मुलांचे पालक कोण आहेत, कोणी शेतीवर काम करते, कोणाची आई कामाला जाते, त्या बिचाऱ्यांना काय ते चळवळीतले माणसं नाहीत हो. मुलगा शाळेत घातला म्हणजे ते शिक्षक आणि मॅडमच्या भरोश्यावरच ठेवतात. आणि मग त्यांना जर शिकवलं नाही तर तो दोष कोणाचा आहे. त्यांना जर शिकवायलाच व्यवस्था वेळ देत नसेल तर हा दोष कोणाचा आहे, याचा विचार आता व्यवस्थेनं, प्रशासनानं, सरकारनं आणि त्या सरकारमधील घटकांनी केला पाहिजे. उठसूट शिक्षकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. उद्या गुणवत्ता घसरली, का घसरली त्याचा मागोवा घ्या. त्याला कारणीभूत शिक्षक आहेत का. कुठला शिक्षक असा आहे की तो दिवसभर मुलांसमोर असा हात बांधून बसलाय, त्याला शिक्षक म्हणायचं का. बसतच नाही हो, तो शिकवतोच, परंतु त्याला शिकवायला तुम्ही वेळ द्या, वर्गात त्याला तुम्ही बसू द्या. तुम्ही बसूच देत नाही, हे सगळे बाकीचे कामं त्याच्याकडून करून घेता. तो BLO म्हणून नेमले जातात. वर्षानुवर्ष ते मतदार यादीचं काम सुरू असतं, वर्षानुवर्ष. आमचं नाव मतदार यादीत आलं का, पालक येत राहतात. यांनी मग कुठं त्या तहसीलला जायचं, तिथं ते नावं भरायचे, मयतांचे नावं यांनीच खोडायचे, ती व्यवस्था खोडत नाही. मग तो BLO नावाचा जो शिक्षक आहे त्याला एकदाचं कार्यमुक्त तरी करा, त्याच कामाला ठेवा. मग त्याचं वर्गाचं जर तुम्ही काम लावायला गेला तर ते उद्या एखादे अधिकारी म्हणतील तुमच्या कामाचं, तुमच्या वर्गाचं काम चांगलं नाही. का नाही. अहो, तो किती वेळेस बाहेर जातोय, कोणासाठी जातोय, याचा विचार कोणी केलाय. म्हणून मला वाटतं याचा साकल्यानं विचार जर केला तर तो शिक्षकांच्या हिताचा मी म्हणत नाही. आमच्या ग्रामीण भागातील या ज्या सरकारी शाळा आधार आहेत, खरं म्हणजे सरकारी शाळेतच खरा नागरिक घडतो. तो झाडावर चढतो, पडतो, तो मुलगा मातीत खेळतो, त्याला सगळे कामं करावे लागतात. हा चौकोनी चिरा हा जिल्हा परिषदेच्या शाळेतच घडतो. जसं RR पाटील साहेब म्हणायचे त्या पद्धतीनं खूप थोर, खूप मोठे लोक सरकारी शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले आहेत, त्यांना कमी समजू नका. पण असं जर करायचं असेल, हे 100% गरिबांच्या मुलांना जर न्याय द्यायचा असेल तर शिक्षकांना वर्गामध्ये फक्त शिकवू द्या अशी म्हणण्याची वेळ आता सगळ्या संघटनांवर आलेली आहे. आणि मला वाटतं त्या बाबतीत सगळे एकत्र येऊन आता व्यवस्थेला, प्रशासनाला हे सांगणार आहेत. त्याचा साकल्यानं विचार उपेक्षित दीनदलित समाजासाठी तरी व्यवस्थेनं केला पाहिजे असं माझं मत आहे. व्यवस्था, प्रशासन आणि सरकार आणि त्यातील घटक या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देतील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.